वाशिम शहर में नगर परिषद के सफाई कर्मियों को 2 महीने से वेतन नहीं मिला है और ठेकेदार ने उनके पीएफ में भी धोखाधड़ी की है। ऐसा आरोप नगर परिषद के सफाई कर्मियों ने लगाते हुए हड़ताल शुरू कर दी है। जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक हड़ताल जारी रखने का बयान नगर परिषद के सीईओ को दिया है। वाशिम शहर में सफाई व्यवस्था का ठेका स्वप्निल देशमुख नामक ठेकेदार को दिया गया है। ठेकेदार के राजनीति में संबंध होने से ठेकेदार ने दादागिरी भरा माहौल बनाया है। पिछले 16 महीने से ठेकेदार नगर परिषद कर्मियों का आर्थिक शोषण कर रहा है। सफाई कर्मियों को 2 महीनों से वेतन नहीं मिला है और हर महीने कुछ ना कुछ बहाना बनाया जाता है। समय पर वेतन नहीं दिया जा रहा है और सफाई कर्मी के पीएफ में से भी ठेकेदार धोखाधड़ी कर रहा है। ऐसे में सफाई कर्मी आर्थिक रूप से परेशान है। वेतन का भुगतान नहीं होने से परिवार को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। सफाई कर्मियों ने ठेकेदार की दादागिरी से तंग आकर हड़ताल की है। जब तक मांगे पूरी नहीं होंगी तब तक आंदोलन जारी रखने की चेतावनी दी है। आम्ही नगर परिषद कंत्राटी कर्मचारी घंटागाडी आज 15 वर्ष झाले कंत्राटीमध्ये काम करत आहे। कोरोनाच्या कडक लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण इमानदारीने काम केलं, न भीता काम केलं आणि आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची कोणत्या ठेकेदाराकडनं काही त्रास झाला नाही। पण हा स्वप्नील देशमुख साहेब म्हणून आहेत, यांच्याकडनं या 5-6 महिन्यापासून आम्हाला खूप जास्त त्रास चालू आहे। आमचे 2-2, 3-3 महिने पेमेंट करत नाही आणि बाकायदा न्यूजला ते ॲड देतात की मी ऑलरेडी यांची पेमेंट केली आहे तरी हे काम बंद करत आहेत म्हणून, आणि ही खोटी न्यूज आहे। ही न्यूज लावलेली आहे त्यांनी सिटी न्यूजला। पेमेंट मागितली तर आम्हाला धमक्या देतात की तुम्ही ऑफिसवर या, तुमचा हिशोब करू आणि परत तुम्ही कामावर येऊ नका म्हणून, आम्हाला घरी बसवतो म्हणून सरळ धमक्या देतात आम्हाला ते। आम्ही असा ठेकेदार आतापर्यंत पाहिला नाही। आम्ही आज 15 वर्ष झाले, आमच्याकडनं आतापर्यंत कोणाला कधी त्रास झाला नाही, पण ठेकेदाराकडनं आम्हाला यावेळेस त्रास होत आहे। तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला हा ठेकेदारच नको आता। वाशिममध्ये एकूण 23 गाड्या आहेत। 23 गाड्यांपैकी 13 किंवा 14 गाड्या चालू आहेत। त्यापैकी क्रिटिकलमध्ये प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्या गाड्या अशा आहेत की टायर खराब आहेत, क्लच पेड गेले आहेत, कोणाचं हायड्रोलिक उचलत नाही। आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे सांगायचं असं आहे की कोणाकडं दुपारून गाड्या द्यायला लागतात। आम्ही जर सकाळी समजा 1-2 वाढ मारला आणि त्याच्यानंतर दुसऱ्याला गाडी द्यायची, त्याच्यातनी प्रॉब्लेम जाते। आणि हे म्हणतात की बा तुम्ही वाढ मारत नाही आणि तुम्ही काम करत नाही। आणखी 13 गाड्या 13 आणि 14 गाड्यातनी एवढं मोठं वाशिम जर कव्हर करायचं असलं तर आम्ही कव्हर करायचं कसं हे आम्हाला त्यांनी सांगावं। सीओ असो किंवा ठेकेदार असो, कोणी असो, ते आम्हाला म्हणतात की बा तुम्ही काहीच काम करत नाही आहे। आम्ही करणार कुठे नाही, तुम्ही गाड्याची जेव्हा काम करून देणार नाही आहे, ते गाड्या चालणार कशा आहेत हे तुम्ही आम्हाला सांगा। 13 आणि 14 गाड्यातली काम होऊ शकत नाही। कोणाकडे एक गाडी मागं 2 वाढ आहेत, कोणाकडे पर्सनल 1 वाढ आहे, पण त्याचं कव्हर करून जर बाकीच्यांना गाडी द्यायची म्हणलं ते गाड्या आम्ही देऊ शकत नाही। ज्यावेळेस हे आम्हाला गाड्या सुधरून देतील, सगळं कामं करून देतील, त्यावेळेस आम्ही गाड्या चालू करू आणि पूर्ण वाशिमचं जे कचरा आणि घाण आहे ते आम्ही उचलू। पण हे जर नाही झालं, त्यांच्याकडून जर गाड्याची कंडिशन दुरुस्त नाही झाली तर आम्ही वाशिममधले जेवढे बी नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, ते क्लिअर करू शकत नाहीत। आणि विशेष म्हणजे जोपर्यंत सीओ किंवा आणखी कोणी असेल वरचा अधिकारी त्यांनी कमीत कमी गाड्याची दुरुस्ती करून द्याव ही आमची विनंती आहे आणि लवकरात लवकर करून द्याव। आणि सुरळीत जसं की कनकमध्ये गाड्या चालू होत्या सुरळीत, त्या आत्ता बी वाशिममध्ये त्या गाड्या सुरळीत चालू राहावं ही आमची विनंती आहे। बंद केलेले या देशमुख साहेबांमुळे आम्ही बंद केलेले आहेत। त्यांनी आम्हाला 2 महिन्याची पेमेंट देतो म्हणून बोलले, पण त्यांनी आता आम्हाला पेमेंट केली नाही आहे आणि ते आम्हाला वारंवार आम्हाला धमकी देत आहेत किंवा धमकी अशी देतात की तुम्ही जर नसाल येत तर आम्ही दुसरे कर्मचारी आणतो आणि आम्ही काम चालू करतो। आम्ही कोरोना काळापासून जवळपास आम्ही 10-15 वर्षाला आम्ही काम करत आहे, पण त्यांना हे माहिती नाही आहे की आम्ही कधीपासून हो। पण अशा धमक्या देणं कोणत्याही कंत्राटदाराला अधिकार नाही आहे। आम्ही नियमितपणे आम्ही काम करतो, पण त्यांना हे समजत नाही आहे। म्हणून आम्ही आज नगर परिषद वाशिम आम्ही काम बंद केलेले, आमचे 2 महिने पेमेंट द्याव आणि नगर परिषद ज्या गाड्या आहेत बंद पडलेल्या आणि ज्या क्रिटिकलमध्ये चालूमध्ये त्याचे काम त्वरित यांनी चालू करावं ही आमची विनंती।